विटा पोलीस ठाणे हद्दीमध्ये बाजारपेठेतून व भाजी मंडई येथून काही इसमांचे मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार दाखल होती। ही तक्रार फिर्याद अनिल दिनकर भिंगारदेव वर्ष 42 राहणार नेवरी तालुका कडेगाव यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांनी विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांना गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध या संदर्भात सूचना दिल्या। नंतर विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाणे डीबी पथकाला गहाळ मोबाईलचा शोध घेणे असा आदेश दिल्यानंतर विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सदर विटा पोलीस ठाणे हद्दीत गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबत तपास करत व या मोबाईलचा शोध घेतो। विटा शहर हे सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं केंद्र आहे। त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून दररोज नोकरी, शिक्षण तसेच बाजारामध्ये नागरिक येत असतात। त्यावेळी प्रवास, बाजारपेठ, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी नागरिकांचे मोबाईल घालवण्याचे प्रमाण अधिक झाले। विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गहाळ झालेल्या मोबाईलबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून जवळपास 20 मोबाईल हँडसेट वेगवेगळ्या कंपनीचे जवळपास 2,85,000 रुपये किमतीचे मोबाईलचा शोध घेऊन त्यांचे मूळ मालकांचा शोध घेऊन विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या हस्ते मोबाईलच्या मूळ मालकांना हे मोबाईल परत करण्यात आले। ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे सह पोलीस निरीक्षक संदीप भागवत, सायबर पोलीस ठाणे तसेच विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार उत्तम माळी, महेश देशमुख, अक्षय जगदाळे, अमोल कराळे, महेश रोहिणी शिंदे, संभाजी सोनवणे, हेमंत तांबेवाघ या टीमने ही दमदार कामगिरी करत विवेक साळुंखे पोलीस कॉन्स्टेबल नेमणूक सायबर पोलीस ठाणे जिल्हा सांगली यांनी कामगिरी केली। जवळपास 2,85,000 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल हस्तगत या टीमने केलेत। या दमदार कामगिरीबद्दल पोलिसांचे समाधान व्यक्त केले। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।